या विषयाचा अभ्यास करणार आहोत, विज्ञान जीवशास्त्र, त्यामध्ये अनुवंशिकता या विषयाचा आपण अभ्यास करणार आहोत. तर तुम्ही रोजच्या निरीक्षणांमध्ये रोज तुम्ही शाळेमध्ये येतात, घरी जातात किंवा वेगवेगळ्या दिवसभरामध्ये वेगवेगळ्या लोकांचं निरीक्षण करत असतात. तर त्याच्यामध्ये तुम्ही बघतात की प्रत्येक माणूस हा किंवा प्रत्येक व्यक्ती ही वेगवेगळी आहे. तर हे कशामुळे असेल किंवा का असेल तुम्ही जे आहात किंवा मी आहे माझ्यासारखे सगळे सारखेच का नाही, सगळे माझ्यासारखेच का दिसत नाही किंवा सगळे तुमच्यासारखेच का दिसत नाही असं नाही. कारण की सगळे वेगवेगळे आहेत, प्रत्येकाची वेगवेगळी पर्सनॅलिटी असते, म्हणजे सगळे वेगवेगळे दिसतात. तर आपण याला काय म्हणतो, सगळ्यांचे जीव वेगवेगळे आहेत. तर हे कशामुळे झालेलं असतं, कशामुळे आपण म्हणतो की कोणी बघा एखादी मुलगी आहे ती आपण म्हणतो की तिच्या मम्मीसारखी दिसते किंवा हा त्याच्या पप्पांसारखा दिसतो. आपण म्हणतो ना की मी माझ्या मम्मीसारखी दिसते, आपण असं म्हणतो. याला आपण काय म्हणतो की हे आपण अनुवंशिकता, आपण काय म्हणतो की हे अनुवंशेने चालत आलेलं आहे किंवा अनुवंशाने पुढे चालत आलेलं आहे. किंवा काही जीव माझ्या मम्मीसारखे आहेत किंवा पप्पांचे काही जीव माझ्यामध्ये आलेले आहेत. आपण त्याला काय म्हणतो, अनुवंशिकता. तर अनुवंशिकता म्हणजे काय, आपण त्याची डेफिनेशन बघूया. सजीवांमध्ये काही गुणधर्म एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होणे. याला आपण काय म्हणतो, अनुवंशिकता. म्हणजे अनुवंशिकता होय. सजीवांमध्ये काही गुणधर्म एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होणे. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होणे म्हणजेच काय, अनुवंशिकता होय. तर आज आपण अनुवंशिकता व त्याचे गुणधर्म या उपघटकाचा अभ्यास करणार आहोत. अनुवंशिकता व त्याचे गुणधर्म याचा आपण अभ्यास करणार आहोत. तर सजीवांमधील काही गुणधर्म एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होणे म्हणजेच अनुवंशिकता होय. तर आता तुम्ही एखादं घरचंच उदाहरण घ्या की आपले आजी आजोबा, घरामध्ये आपले आजी आजोबा असतात, आई वडील असतात, आपले छोटे बहीण भाऊ असतात किंवा आपल्या अजून चुलत्यांचे काही छोटे बहीण भाऊ असतात आपल्यापेक्षाही. तर ते काय असतं, त्यांच्यामध्ये काही गुण काय असतात, सारखे असतात. म्हणजेच आपले पप्पा कधी कधी आपल्या आजीसारखे असतात किंवा आपल्या आजोबांसारखे दिसतात. त्याचप्रमाणे आपण आपल्या मम्मीसारखे दिसतो किंवा आपल्या पप्पांसारखे दिसतो. म्हणजेच याचा अर्थ काय की त्यांच्यातले काही जीव आपल्यामध्ये आलेले असतात. म्हणजेच त्यांच्या पिढीतले काही गुण आपल्या पिढीत आलेले असतात. म्हणजेच काय, अनुवंशिकता होईल. आता बघा, काही लोकांचा कलर गोरा असतो, काहींचा सावळा असतो, काही उंच असतात, काही छोटे असतात, काही जाड असतात, काही पातळ असतात. तर काहींच्या घरामध्ये खूप लोक, म्हणजे सगळे लोक खूप जाडे असतात, त्यांच्या घरामध्ये एकही व्यक्ती पातळ नसते. तर हा काय आहे, अनुवंशिकता असते. म्हणजे अनुवंशिकतेने सगळे
जे जे जन्माला येईल ते 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 सगळे पिढी त्यांच्याप्रमाणेच होत जाते. म्हणजेच काय असतं ते अनुवंशिकता पुढे चालत राहते. आपण काय म्हणतो अनुवंशिकतेने हे सगळं आहे, हा अनुवंश आहे, अनुवंशिकतेने चालत आलेला आहे आपण असं म्हणतो ना. तर काही काही तुम्ही आता ऑब्झर्व केलं असेल तुमच्या क्लासमध्ये किंवा तुमच्या मित्रमैत्रिणींचं, काहींचे डोळे वेगळे असतात, काहींचे कान वेगळे असतात, काहींचे नाक वेगळे असतात किंवा काहींचे ओठ वेगळे असतात. तर सगळ्यांचं हे काय असतं वेगवेगळं असतं. तर आपण आता बघूया. हे बघा, तर सपोज ही एक व्यक्ती आहे, ह्या व्यक्तीचा आता आपण बघा हे नाक आहे, काही हे नाक वेगळे, ह्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये फरक आहे. काहींचं नाक एकदम डिचकुळ असतं तर काहींचं नाक जागून बसलेलं असतं. ठीक आहे, म्हणजे हा एक फरक आहे. सगळ्यांच्या नाक सारखे आहेत का? नाही. सगळ्यांचे नाक सारखे असतात का? नाही. नाकामध्ये सुद्धा फरक असतो. तसेच काहींचे कान बघा, कानाचा लोब बघा आपण, काहींचे कान असे इथं चिटकलेले असतात, वरती इथंच असतात, आणि काहींचे कान डायरेक्ट सरळ खाली असतात असे. म्हणजे काहींचे फ्री लोब असते, इथं फ्री असतात, काहींचे काही कान फ्री असतात आणि काहींचे डायरेक्ट अटॅच असतात. म्हणजे हे सुद्धा वेगवेगळ्या कानाचे प्रकार असतात. सगळ्यांचे कान सेम असतात का? नाही. तसेच डोक्याची रचना बघा, डोक्याच्या केसांची रचना बघा. काही केसांमध्ये इथे बघा, इथे असं मध्येच केसांचा असा गोलाकार झालेला असतो, मध्ये तिथे असे केस असतात आणि दोन्ही बाजूंनी असं चंद्राकृती झालेलं असतं. आणि काहींचं डायरेक्ट सरळ असतं असा. ह्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये फरक बघा तुम्ही. हे सेम आहे का? नाही. याच्यामध्ये सुद्धा फरक आहे. म्हणजे सगळ्यांची शरीर रचना किंवा सगळ्यांचे गुण हे काय असतात, सगळ्यांचे वेगवेगळे आहेत. म्हणून अनुवंशिकतेनुसार अनुवंशिकते आपण अजून एक डेफिनेशन बघू. माता पित्यांची मानसिक किंवा शारीरिक लक्षणे मानसिक किंवा शारीरिक लक्षणे संततीमध्ये संक्रमित होतात. यालाच आपण काय म्हणतो, म्हणजेच अनुवंशिकता होय. माताची त्यांची मानसिक किंवा शारीरिक लक्षणे संततीमध्ये संक्रमित होतात म्हणजे अनुवंशिकता होईल. आता तुम्ही पाहिलं असेल काही मुलं खूप रागीट असतात, काहींचा स्वभाव खूप सौम्य असतो, खूप शांत असतो, काही मुलं खूप मंद असतात, काही खूप चिडचिडे असतात, काही मुलं खूप हुशार असतात तर काही खूप मठ्ठा असतात. अशी सगळ्या मुलांची वेगवेगळी लक्षणे असतात. तर काही मुलांचं कसं असतं की काय दिलंय त्यांची मानसिक किंवा शारीरिक लक्षणे. तर ही झाली मानसिक लक्षणे. तर आपण शारीरिक लक्षणांचं काय सांगू शकतो की शारीरिक लक्षणांमध्ये काही मुलं हे सेम मम्मी सारखे दिसतात, सेम पप्पांसारखंच नाक असतं, सेम मम्मी सारखी हाईट असते किंवा सेम उंचीला हाईटला जाडीला सेम आपल्या माता पित्यांसारखे असतात. तर ते म्हणजे आई वडिलांची शारीरिक किंवा मानसिक लक्षणे हे त्यांच्या मुलांमध्ये संक्रमित होतात. याला आपण काय म्हणतो, अनुवंशिकता. तर हे अनुवंशिकता झालं. म्हणूनच आपण काय म्हणतो की सजीवांमध्ये जे आहेत, आता सपोज कुत्र्याचं पिल्लू हे कुत्र्यासारखं दिसतं किंवा माणसाचं जेव्हा
बदल होणे. ठीक आहे. तर आता आपण मानवाची माहिती जी असते ती कशामध्ये साठलेली असते? डीएनए मध्ये साठलेली असते. म्हणजे डीएनएच्या विविध खंडांमध्ये डीएनएच्या प्रथिनांच्या संबंधित डीएनएच्या विविध खंडांमध्ये ही माहिती साठवलेली असते. यालाच आपण काय म्हणतो? जनुकीय. तर जनुकांमध्ये साठलेली असते. आता आपण एक उदाहरण घेऊया वनस्पतीचं. काही वनस्पती उंच असतात तर काही बुटक्या असतात. तर वनस्पतीची उंची ही त्याच्या वृद्धी संप्रेरकांवर अवलंबून असते. ठीक आहे. वनस्पतीची उंची ही त्याच्या वृद्धी संप्रेरकांवर अवलंबून असते. तर जी वृद्धी संप्रेरकांची जी वितरे असतात, कार्यक्षम वितरे जी असतात, ती जर जास्त प्रमाणात कार्यक्षम झाली तर ते झाड काय होतं? अगदी उंच वाढतं. आणि तीच वितरे कमी प्रमाणात कार्यक्षम जर झाली तर एखादं झाड बुटकं राहतं किंवा त्याची उंची छोटी राहते. हे काय झालं? उदाहरण झालं त्याचं. तर आता म्हणजे तुम्हाला समजलंय का आनुवंशिकता म्हणजे काय? परत एकदा बघा. आनुवंशिकता सजीवांमधील काही गुणधर्म एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होणे म्हणजे आनुवंशिकता होय. किंवा माता पित्यांची मानसिक किंवा शारीरिक लक्षणे संततीमध्ये संक्रमित होतात म्हणजे आनुवंशिकता होय. खूप सोपा पॉईंट आहे हा. म्हणजे आपलेच काही गुण, आपल्या आईवडिलांचे गुण आपल्यामध्ये काही गुण आलेले असतात. ठीक आहे. किंवा आपल्या आजी आजोबांचे काही गुण आपल्या आईवडिलांमध्ये आलेले असतात. यालाच आपण काय म्हणतो? आनुवंशिकता. ठीक आहे. आता काही क्वेश्चन आहे. आनुवंशिक लक्षणे माता पित्यांकडून त्यांच्या संततीमध्ये संक्रमित करतात म्हणून डॅश आनुवंशिकतेची कार्यकारी घटक म्हणतात. कशाला? जनुकांना. कशाला? आनुवंशिक लक्षणे माता पित्यांकडून त्याच्या संततीमध्ये संक्रमित करतात म्हणून जनुकांना आनुवंशिकतेची कार्यकारी घटक म्हणतात. दुसरा क्वेश्चन. पुनरुत्पादनाच्या टिंबटिंब प्रक्रियेने निर्माण होणाऱ्या सजीवांना सूक्ष्म भेद असतात. पुनरुत्पादनाच्या टिंबटिंब प्रक्रियेने निर्माण होणाऱ्या सजीवांना सूक्ष्म भेद असतात. काय असतं? पुनरुत्पादनाच्या अलैंगिक प्रजनन प्रक्रियेने निर्माण होणाऱ्या सजीवांना सूक्ष्म भेद असतात. समजलंय का? आनुवंशिकता म्हणजे काय? आनुवंशिकता म्हणजे काय? माता पित्यांकडून मानसिक किंवा शारीरिक गुणधर्म त्यांच्या संततीमध्ये येणे किंवा संक्रमित होणे त्यालाच आपण आनुवंशिकता असे म्हणतो. आता स्वाध्यायासाठी एक क्वेश्चन लिहून घ्यायचा आहे. तुम्ही रोज निरीक्षण करता तुमच्या आई वडिलांचं, आजी आजोबांचं, तुमच्या घरातल्या फॅमिली मेंबरचं तुम्ही निरीक्षण करून तुमच्या आजी आजोबांचं काही गुण तुमच्या आई वडिलांमध्ये किती गुण आलेले आहेत आणि काय गुण आलेले आहेत त्याची एक लिस्ट बनवायची. आणि तुमच्या आई वडिलांचे गुण तुमच्यामध्ये किती आलेले आहेत ही एक लिस्ट बनवायची. ठीक आहे. तुमच्या आजी आजोबांचे आणि आई वडिलांचे आनुवंशिकतेनुसार किती गुण आणि काय कोणते गुण आलेले आहेत ते तुम्ही एका वहीत त्याची यादी करायची आहे. समजलंय का?